अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे की दिनांक 3/2/26 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या एक आडोशी बोगद्याजवळ प्रोपिलिन गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा हा अपघात झाला। या अपघातामध्ये टँकरमधील ज्वलनशील प्रोपिलिन वायूची गळती सुरू झाली होती। सदर घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही तास बंद ठेवून मुंबईकडे जाणारी वाहतूक लोणाळा व खोपोली मार्गे राष्ट्रीय महामार्गावर वळवण्यात आली होती। सन्माननीय सदस्य अमित साटम साहेबांनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय, ह्या टँकरची तपासणी केली होती। ह्या टँकरनं योग्य तो परवानाही घेतला होता, त्याची वारंवार तपासणी होत होती, परंतु मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पर्टिक्युलर एका ठिकाणी वाहन चालकाचा तोल गेला आणि तो टँकर पलटी झाला। अध्यक्ष महोदय, आपल्या अधिकाऱ्यांचं पण तेवढंच कौतुक करायला हवं, ट्रॅफिक पोलिसांचं कौतुक करायला हवं। वाहतूक कोंडी झाली ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, परंतु ती वायू गळती जर झाली असती तर फार मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होऊ शकली असती, कारण हा फार मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ आहे। त्याची योग्य प्रकारे त्याच ठिकाणी तजवीज करून तो ज्वलनशील पदार्थ पेट घेऊ नये, कारण जर त्याने पेट घेतला असता तर आजूबाजूच्या 500 मीटर परिसरामध्ये फार मोठी हानी होऊ शकली असती। आणि त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली, परंतु आपल्या अधिकाऱ्यांनी म्हणजे प्रामुख्याने ट्रॅफिक पोलीस, MSRDCचे पोलीस, आमचे RTOचे अधिकारी यांनी जागेवर जाऊन तपासणी करून योग्य त्या स्थळी त्या 2 टँकरमधून त्या टँकरमधला जो ज्वलनशील पदार्थ होता तो शिफ्ट केला। अध्यक्ष, ही वस्तुस्थिती आहे आणि तशा प्रकारे युनिट करण्याच्या सूचना आम्ही MSRDCला दिलेल्या आहेत। दुसरी अजून एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी आम्हाला करावीशी वाटते की त्या दरम्यान MSRDCने हा सुद्धा निर्णय घेतलेला आहे की टोल नाक्यावरची जी टोल घेतला गेला होता, काय होतं की मॅन्युअली जो टोल घेतला जातो त्याच्यामध्ये सूट ताबडतोब देता येते, परंतु फास्टॅगच्या माध्यमातून जो टोल घेतला जातो त्यामध्ये 5 कोटीपेक्षा जास्त ही रक्कम होती। आणि ह्या बाबतीत सुद्धा काही संघटनांनी आणि काही वाहन चालकांनी तक्रार केली माननीय मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे, आणि त्यावर असा निर्णय झाला की MSRDCच्या माध्यमातून तो त्या दरम्यानच्या म्हणजे त्या 36 तासामध्ये जो काही टोल वसुली करण्यात आली होती तो टोल पूर्णपणे त्या मालकांना ज्यांच्याकडनं वसुली करण्यात आली फास्टॅगच्या माध्यमातून परत देण्याचा निर्णय सुद्धा झालेला आहे। त्याचबरोबर पुढे जाऊन अजून एक माहिती आम्ही सभागृहाला देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय की बाकीच्या मोठ्या काही देशांमध्ये अशा प्रकारे जर काही कुठली वायू गळती झाली किंवा काही अपघात झाले आणि त्यामुळे एकच मार्ग असेल आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जर वाहतूक कोंडी होत असेल तर असे काही जे टँकर्स आहेत, जे ज्वलनशील पदार्थ त्यामध्ये असतात, एअरलिफ्ट करून आपण ते नेऊ शकतो का याची सुद्धा चाचपणी MSRDCच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। अध्यक्ष, गरज पडली तर अध्यक्ष महोदय ह्या ठिकाणी काही उपाययोजना अशा पद्धतीच्या करता येतात का जशा परदेशामध्ये आहेत, त्याची सुद्धा पडताळणी MSRDCच्या माध्यमातून करण्यात येईल।